इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र। दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने गरिबी झोपडपट्टी क्रमांक 1 मध्ये एकाचा डोक्यात कुन्हाडीचे वार करून खुनाची घटना उघडकीस आली आहे। ही घटना शनिवारी सायंकाळी घडली। यतिराज दयानंद शंके वय 36 रा गरिबी झोपडपट्टी क्रमांक 1 असे खून झालेल्याचे नाव आहे। या प्रकरणी आकाश तुळजाराम बलरामवाले व नवल खरे या 2 जणांवर विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। सोलापूर शहरात खुनाची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे। माहिती समजताच बघ्यांची व परिसरातील नागरिक व नातेवाईकांची घटनास्थळी गर्दी झाली होती। मृताची पत्नी प्रतिभा शंके यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की घराबाहेर भांडणे सुरू होती। पती यतिराज शंके यास दोन्ही आरोपी हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत होते। आरोपी आकाश यांनी त्याच्या राहत्या घरातील कुन्हार आणून पतीच्या डोक्यात पाठीमागून वार केले। कुन्हाडीचा घाव झाल्याने यतिराज शंके यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊ लागला। यावेळी मित्र विरेश रामपुरे यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले। डॉक्टरांनी तपासणी करून मृत झाल्याचे घोषित केले। घटनेचा अधिक तपास पोलीस अंमलदार वरळे करत आहेत।